आज मी तुम्हाला जया एकादशीबद्दल महत्त्व सांगणार आहे। जया एकादशी 8 फेब्रुवारीला शनिवारी आहे। तर त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा केली जाते? तर त्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते। का केली जाते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का? तर कोणाला माहित असेल तरी मी तुम्हाला सांगते। त्या दिवशी काय झालेलं, इंद्रराजाच्या दरबारात सभा भरलेली आणि त्या सभेमध्ये गंधर्व माल्यवान हा गायन करत होता व पुष्पवती कन्या ही नृत्य करत होती। पण ते दोघं जण काय झाले, एकमेकांच्याकडे मोहित झाले, गंधर्व आणि माल्यवान व पुष्पवती, व त्यांचं नृत्य करायचं राहूनच गेलं व तो पण गायन करायचा बंद झाला। अशामुळे सभेमध्ये सगळ्यांचं दुर्लक्ष झालं व इंद्र राजा हा खूप क्रोध आला व त्याने त्या दोघांना शाप दिला की तुम्ही पिशाच योनीमध्ये जाशीला, स्वर्गातून तुम्ही पिशाच योनीमध्ये जाशीला आणि तुम्हाला तिथून बाहेर पडता येणार नाही, असा त्यांनी शाप दिला। मग ते इकडं पिशाच योनी म्हणजे पृथ्वीवर येऊन त्यांनी फुलं अशी सगळं फळं जिथं मिळते तिथं कंदमुळं त्यांना अशी खायला सुरुवात केली, पानं त्यांनी खायला सुरुवात केली। पण एक दिवशी त्यांना असं झालं की त्यांना त्या दिवशी काही मिळालं नाही। त्या दिवशी तो दिवस होता म्हणजे एकादशीचा दिवस होता आणि त्यांना काही मिळालं नाही व त्यांनी त्या दिवशी त्यांना अचानकचपणे काय झालं काय माहिती, पण त्यांनी विष्णूची दोघांनी आराधना केली आणि त्या दिवशी विष्णू प्रसन्न झाले व ते म्हटले तुम्हाला काय पाहिजे? तर ते म्हटले की आम्हाला परत असा, त्यांनी आपली झालेली घटना सविस्तर सांगितली। असं इंद्रराजाने आम्हाला शाप दिलेला आहे, त्यामुळे आम्ही पिशाच्या योनीत आलेलो आहे पृथ्वीलोकात आणि आता आम्हाला क्षमा करा म्हणून विष्णूकडे आराधना केली। त्यावेळी विष्णू म्हटले की तुमचा आता शाप मुक्त झालेला आहे आणि तुम्ही आता स्वर्गामध्ये जाऊ शकता। त्यावेळी ती स्वर्गलोकामध्ये आलीत आणि परत आपले जीवन व्यतीत करू लागलीत। अशा प्रकारे त्या दिवसापासून जया एकादशी ही मानली जाते। त्यामुळे विष्णूची आराधना करून आपल्याला पापातून मुक्त होऊन तसेच आपल्याला संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते। परत आपल्याला जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो आणि संकटांना सामोरे जाऊन आपल्याला जीवनामध्ये समृद्धी प्राप्त होते। म्हणून मला इतकंच म्हणायचं आहे की आपण जया एकादशीला विष्णूची आराधना केली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जया एकादशीला खूप मान्यता दिलेली आहे। जया एकादशीला भरपूर लोक पंढरपूरला जातात, श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते। त्यामुळे आपण न चुकता आपल्या संस्कृतीचे आपण हे केले पाहिजे, जतन केले पाहिजे आणि आपण संस्कृतीला आपण कायम पुढे आपण परंपरा चालवली पाहिजे। तर मला इतकंच सांगायचं आहे की त्या दिवशी तुम्ही विष्णूची आराधना करा जया एकादशीला, तर तुम्हाला खूप छान त्याचे फळ मिळून जाईल। धन्यवाद। जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ।